चला रॉन्डा बर्नच्या द सिक्रेटमधल्या एका जबरदस्त कल्पनेबद्दल जाणून घेऊया. याचा मूळ विचार अगदी सोपा आहे. आपले विचारच आपलं खरं आयुष्य घडवतात. आणि गंमत म्हणजे ही कल्पना काही नवीन नाही. प्लेटो, आईन्स्टाईनसारख्या लोकांनाही हे रहस्य माहीत होतं. या कल्पनेमागे आहे आकर्षणाचा नियम. याचा अर्थ सारख्या गोष्टीच एकमेकांकडे खेचल्या जातात. आपले विचार आणि भावना म्हणजे एक प्रकारचा सिग्नल आहे जो आपण सतत विश्वात पाठवत असतो. म्हणजे बघा, जसा विचार कराल तसे बनाल आणि ज्या भावना अनुभवाल तेच आकर्षित कराल. विश्वाला हे कळत नाही की विचार चांगले आहेत की वाईट. ते फक्त तुमच्या कल्पनांना प्रतिसाद देतं. तर मग हा नियम वापरायचा कसा? यासाठी आहेत 3 सोप्या पायऱ्या. पहिली पायरी, मागा. आपल्याला नक्की काय हवंय हे विश्वाला एकदम स्पष्टपणे सांगायचं. दुसरी पायरी आहे विश्वास ठेवा. असं वागा आणि अनुभवा जणू ती गोष्ट आपल्याला मिळालेलीच आहे. आणि शेवटची तिसरी पायरी, मिळवा. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तिला आनंदाने स्वीकारा. बरं, ही सकारात्मक भावना टिकवण्यासाठी 2 खूप प्रभावी साधनं आहेत. पहिलं साधन म्हणजे व्हिज्युअलायझेशन. जे हवंय त्याचं मनात एक पक्कं चित्र उभं करा. आणि दुसरं साधन कृतज्ञता. आपल्याकडे जे आहे त्यासाठी मनापासून आभारी राहणं. जेव्हा आपण आभारी असतो तेव्हा आपण अजून चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करतो. आरोग्यासाठी आजाराचा विचार सोडून मी निरोगी आहे या भावनेवर लक्ष केंद्रित करा. संपत्तीसाठी पैशाबद्दलचे नकारात्मक विचार सोडा आणि समृद्धीची भावना अनुभवा. आणि नातेसंबंधांमध्ये इतरांना बदलण्याऐवजी आधी स्वतःमध्ये बदल घडवून आणा. याचा अर्थ इतरांच्या चांगल्या गोष्टी पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करा. पण लक्षात ठेवा, हे फक्त विचार करून नाही चालणार. तुम्हाला प्रेरित कृती करावी लागेल. या सगळ्याचा खरा संदेश काय आहे? तो आहे सक्षमीकरणाचा. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आपलं बाहेरचं जग आपल्या आतल्या जगाचा आरसा आहे. आता हा विचार करा, आज आपली जी काही परिस्थिती आहे ती आपल्याच विचारांचं प्रतिबिंब तर नाही ना?